हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वराज रेसिपीज. आज आपण गोड बुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, ह्याच वाटीने मोजून घेतलेली आहे. ह्याच वाटीने मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, जेवढं बेसन लागेल तेवढंच मीठ घेतलेलं आहे. आणि फूड कलर घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण पीठ मिक्स करून घेऊयात. त्यासाठी मीठ घालणार आहे ह्याच्यात. एक चिमूटभर थोडीशी हळद घालणार आहे. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. अंदाज घेतच पाणी घालायचं आहे. मी हा 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यातलं बरोबर अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. रिबन कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. आता एक 10 मिनटं आपण हे झाकण ठेवून झाकूयात आणि तोपर्यंत पाक बनवून घेऊयात. हे पहा, ती साखर मी एका कढईमध्ये ट्रान्सफर केली आहे. आता हे साखर पाण्यामध्ये बुडेल एवढंच पाणी घालायचं. अर्धी वाटीला अर्धी वाटी पाणी बसलं बरोबर. आता ह्याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. सुरुवातीचे एक 5 मिनटं मोठ्या आचेवरच आपल्याला साखर हलवत सतत विरघळून घ्यायची आहे आणि मग 5 मिनटानंतर गॅस बारीक करायचा आहे. बुंदी बनवण्यासाठी मी हा बुंदीचा झारा घेणार आहे. जर तुमच्याकडे हा अवेलेबल नसेल तर तुम्ही हा जो नॉर्मल झारा असतो त्याने सुद्धा करू शकता. हे 5 मिनटात चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि एक तारी पाक होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं. त्याला मध्ये मध्ये हलवायचं, नाही तर खाली चिटकून बसेल. आपला एक तारी पाक तयार झालेला आहे. कसा ओळखायचा? असं उलटण्याने खाली सोडायचं. जो शेवटचा थेंब आहे ना, तो बघा अशी तार खेचतो. हे बघा, थांबा. हे बघा की समजायचं आपला एक तारी पाक तयार आहे. तर गॅस बंद करणार आहे. पीठ बघूयात आता. होऊ शकतं छान सेट झालं आहे. आता मी ते एक चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे, तो त्यात मिक्स करणार आहे. जास्ती नाही घालायचा सोडा. एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इथे असं एक पसरट कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्या झाऱ्यामध्ये पीठ ओतायचं. हे बघा, तर सगळीकडनं असं फिरवायचं. एका जागेवरती नाही जास्त थांबवायचं. आणि एका वेळी जास्त सुद्धा घालायचं नाही. आता ह्यांना एक 2-3 मिनटात काढायचं आणि पाकामध्ये टाकायचं. एक थोडासा असा गोल्डन कलर येईपर्यंत ह्यांना फ्राय करायचं आहे. जास्ती फ्राय नाही करायचं. थोडासा असं येल्लो कलर जाईपर्यंतच फ्राय करायचं आहे. आणि फ्राय करून झालं की पाकामध्ये टाकायचं. हे पहा, हे असं होईपर्यंत तळायचं आणि मग पाकामध्ये ॲड करायचं. गॅस बंदच आहे पाकाचा. आता मी अशाच प्रकारे बाकी सगळी बुंदी बनवून घेतो. आता जे मगाशी येल्लो कलरची बुंदी करून जे पीठ उरलं आहे, त्या उरलेल्या पिठामध्ये मी फूड कलर टाकून कलरची बुंदी करणार आहे. हे पहा, तुम्हाला जर ग्रीन कलर रेड कलर हवा असेल तर तुम्ही तो कलरसुद्धा ॲड करू शकता. आणि हा जो पाक आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इलायची पावडर घालायची असेल तर घालू शकता. मी स्किप केलेली आहे. हे पहा, मी असं सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि मी आता गॅस सुरू केलेला आहे. हा जो उरलेला पाक आहे ना, हा आपल्याला आटवायचा आहे. त्यामुळे मी आता गॅस सुरू केलेला आहे. आता हे सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली साखर चिटकून बसेल. हे सगळा जो खालचा हा पाक आहे ना उरलेला, हा सगळा आटवायचा आपल्याला. हे पहा, त्यातला सगळा पाक आटलेला आहे. पाहू शकता की कढईतला सगळी साखर आजूबाजूने असे पांढरं पांढरं व्हायला लागलेलं आहे. आपल्याला इथपर्यंतच हे शिजवून घ्यायचं आहे. आणि आता हे एका ताटामध्ये घालून थंड करून घ्यायचं आहे. हे पहा, मी एका ताटामध्ये ओतून घेतलं. आता ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. जरी तुम्हाला आता असं चिटक चिटक वाटत असेल ना, तरी ते जेव्हा जसं जसं थंड होईल ना, तसं तसं ते मोकळं होईल. आणि मग थोड्या वेळाने पाहूयात आपण. हे पहा, आपली बुंदी इथे तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे. हे पहा, हे तुम्ही आठवडाभर खाऊ शकता. फक्त हवाबंद डब्यात नीट व्यवस्थित ठेवायचे.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Like, share and subscribe to my channel.